नाही। उठा उठा सकाळ झाली, मतदान करण्याची वेळ आली। बरं सकाळ झाली। उठा उठा सकाळ झाली, मतदान करण्याची वेळ आली। पहिल्यांदा ह्यांच्या घरी जाऊया। घरात कोणी आहे का? कोण बरं आलं? कोण आहात तुम्ही? आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत। कशासाठी आलात? आम्ही मतदानाचं महत्त्व सांगण्यासाठी आलो आहोत। त्यात आमचा काय फायदा? अहो दादा, देशाच्या कल्याणासाठी मतदान तर करावंच लागेल। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करायचं आहे। अहो हे कोण मंडळ कशासाठी आलेत? आम्ही मतदान जनजागृती करण्यासाठी आलो आहोत। आम्हाला काय पैसे आहेत का नाहीत? आता पैसे कशाचे? अहो ताई, आमचे मत आम्ही तुम्हाला देतोय ना। अहो ताई, तुम्ही तुमच्या मताचे मोल पैशात करता, तुमचं मत पैशात विकता। तुम्ही तुमचं मत विकायला निघालात। तुम्ही तुमचं मत विकता म्हणजे स्वतःला विकल्यासारखं झालं नाही का? तुम्हाला तुमच्या मताचं मोल कळालं पाहिजे। तुमचं मत इतकं शक्तिशाली आहे ज्याने कोणताही उमेदवार पडू शकतो अथवा जिंकू शकतो। तुम्हाला तुमच्या मताचं मोल कळालं पाहिजे आणि जर मताचं मोल कळालं नाही तर एक वाटी रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा। माफ करा, माझी चुकी झाली। माफी आम्हाला काय मागता, स्वतःला मागा। मतदान करण्यात तुमचाच फायदा आहे। आई बाबा, आता तरी ऐका, मतदान करा। काय ग छकुले, तुला कोणी सांगितले? आई बाबा, आमच्या शाळेतील बाबर सर, भोसले सर, उबाळे सर, वसेकर सर व सर्व शिक्षक यांनी आम्हाला मतदानाचं महत्त्व सांगितले आहे। मत देणे हा आपला हक्क आहे। तू सांगते ते पटतंय मला छकुले। अहो आता तर चला ना मतदान करायला। मग चला की। आपला उमेदवार निवडून देऊया, लोकशाही बळकट करूया। चांगला उमेदवार निवडून देऊया, लोकशाही बळकट करूया। आपल्या एका मताचं मोल जाणून घेऊया। चला चला देश घडवूया, चला चला देश घडवूया। उमेदवार निवडून देऊया, लोकशाही बळकट करूया। चांगला उमेदवार निवडून देऊया, लोकशाही बळकट करूया। चांगला उमेदवार निवडून देऊया, लोकशाही बळकट करूया। चांगला उमेदवार निवडून देऊया, लोकशाही बळकट करूया। झाली, मोती स्नानाची वेळ आली। अगं वेडे, असं नाही। उठा उठा सकाळ झाली, मतदान करण्याची वेळ आली। बरं सकाळ झाली। उठा उठा सकाळ झाली, मतदान करण्याची वेळ आली। पहिल्यांदा ह्यांच्या घरी जाऊया। चला। घरात कोणी आहे का? आता फोनवर आलो। कोण आहात तुम्ही? आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत। कशासाठी आलात? आम्ही मतदानाचं महत्त्व सांगण्यासाठी आलो आहोत। त्यात आमचा काय फायदा? अहो दादा, देशाच्या कल्याणासाठी मतदान तर करावंच लागेल। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करायचं आहे। अहो हे कोण मंडळ कशासाठी आलेत? आम्ही मतदान जनजागृती करण्यासाठी आलो आहोत। आम्हाला काय पैसेच आहे का नाही? आता पैसे कशाचे? अहो ताई, आमचं मत आम्ही तुम्हाला देतोय ना। अहो ताई, तुम्ही तुमच्या मताचं मोल पैशात करता। तुमच्या मताची किंमत पैशात आहे का? तुम्ही तुमचं मत विकता म्हणजे स्वतःला विकल्यासारखं झालं नाही का? तुम्हाला तुमच्या मताचं मोल कळायला पाहिजे आणि जर मताचं मोल कळालं नाही तर एक वाटी रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा। माफ करा, माझी चुकी झाली। माफी आम्हाला काय मागता, स्वतःला मागा। मतदान करण्यात तुमचाच फायदा आहे। आई बाबा, आता तरी ऐका, मतदान करा। काय ग छकुले, तुला कोणी सांगितले? आई बाबा, आमच्या शाळेतील भोसले सर, बाबर सर, उबाळे सर, वसेकर सर यांनी आम्हाला व सर्व शिक्षकांनी आम्हाला मतदानाचं महत्त्व सांगितले आहे। मत देणे हा आपला हक्क आहे। तू म्हणते ते छकुले पटते मला। अहो आता तर चला ना मतदान करायला। मग चला की। चांगला उमेदवार निवडून देऊया, लोकशाही बळकट करूया। चांगला उमेदवार निवडून